नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन अर्थात रोज प्रकल्पांतर्गत होणाऱ्या अध्यापन तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. मी सौ पाटील सुप्रिया बाजीराव, रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालय व आर शिंदे ज्युनियर कॉलेज हडपसर येथे चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाच्या अध्यापनाचे कार्य करत आहे. आज आपण या तासिकेमध्ये भागपेढी म्हणजे डिपॉझिटरी सिस्टीम या घटकामधील भागपेढी पद्धतीचा अर्थ, भागपेढी पद्धतीचे महत्त्व आणि भागपेढी पद्धतीचे लाभ किंवा फायदे अभ्यासणार आहोत. आपल्या आजच्या भागपेढी पद्धती या घटकाची सुरुवात करण्यापूर्वी आपण भागपेढी संबंधी महत्त्वाचा घटक तो म्हणजे प्रतिभूती पाहूया. प्रतिभूती म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या या अभ्यासक्रमामध्ये संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत हे दुसरं प्रकरण अभ्यासलं. त्यामध्ये आपण भाग, कर्ज रोखे, बंधपत्रे, सरकारी रोखे हे भांडवल उभारणीचे स्रोत अभ्यासले. या सर्वांनाच प्रतिभूती असं म्हटलं जाते. या प्रतिभूतींचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे भौतिक स्वरूपातील प्रतिभूती आणि दुसरा आहे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रतिभूती. प्रतिभूतींद्वारे कंपनी भांडवल उभारणी करते, तर गुंतवणूकदार यामध्ये गुंतवणूक करतात. याचा कायदेशीर पुरावा म्हणून त्यांना प्रमाणपत्र दिले जाते, जसे भाग प्रमाणपत्र, कर्जरोखे प्रमाणपत्र. म्हणजेच काय, तर ज्या काही प्रतिभूती आहेत त्या कागदी प्रमाणपत्राच्या स्वरूपात धारण केल्या जातात. यालाच भौतिक स्वरूपातील प्रतिभूती असं म्हटलं जातं. म्हणजे भौतिक स्वरूपातील प्रतिभूती यांचा अर्थ काय होतो, तर कागदी प्रमाणपत्राच्या स्वरूपात धारण केल्या जाणाऱ्या प्रतिभूती. या ज्या प्रतिभूती आहेत त्या धारण करण्यात काही अडचणी येऊ लागल्या. पहिली अडचण आली ती म्हणजे जोखीम. कागदी स्वरूपातील प्रतिभूती गहाळ होऊ शकतात, खराब होऊ शकतात, फाटू शकतात, चोरीस जाऊ शकते. त्याचबरोबर दुय्यम प्रतीसाठी प्रयत्न करताना सुद्धा वेळ आणि पैसा खर्च होत होता. तसेच प्रतिभूती वाटपामध्ये सुद्धा विलंब होत होता. नवीन प्रतिभूती वाटप करायच्या असतील तर त्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत होता, उशीर होत होता. तर प्रतिभूतींचं हस्तांतरण आणि संक्रमण करण्यासाठी सुद्धा विलंब लागत होता. ज्या प्रतिभूती भौतिक स्वरूपात आहेत त्या हाताळाव्या लागत होत्या. प्रतिभूतींचे जे काही दाखले आहेत त्यांची हाताळणी करावी लागत होती. त्यामुळे या प्रक्रियेस जास्त वेळ लागत होता. तर आणखीन अडचण येत होती ती म्हणजे अयोग्य वितरणाचा धोका. म्हणजेच प्रतिभूतींच्या खरेदी विक्रीच्या वेळी ते फाटलेले असू शकत होते किंवा बनावटी असू शकत होते किंवा चुकीच्या पद्धतीने तयार केलेले चुकीचे प्रमाणपत्र सुद्धा असू शकते. या अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी व भारताच्या वेगवान अर्थव्यवस्थेमधील भाग बाजाराची भूमिका बळकट करण्यासाठी 1996 मध्ये डिपॉझिटरी पद्धती भारतात आणली गेली. या पद्धतीमध्ये प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात धारण केल्या जाऊ लागल्या. हा आपला आहे दुसरा प्रकार, तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रतिभूती. म्हणजेच काय, तर कागदविरहित किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात धारण करण्याची ही जी काही पद्धती आहे तिला म्हणतो भागपेढी पद्धती. आता आपण भागपेढी पद्धतीचा अर्थ पाहूया. भागपेढी पद्धती म्हणजे काय, तर प्रतिभूती साठवून ठेवण्याचं मध्यवर्ती ठिकाण. म्हणजे अशी संस्था जी प्रतिभूतींची मालकी सभासदांच्या वतीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हस्तांतरित करते. गुंतवणूकदारांच्या विनंतीनुसार प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक पद्धतीत ठेवते व प्रतिभूतींच्या व्यवहारासंबंधी सेवा पुरवते. तर भागपेढी पद्धती या पद्धतीची स्थापना सर्वप्रथम 1947 मध्ये जर्मनी येथे झाली आणि 1996 मध्ये भारतात डिपॉझिटरी कायदा संमत करण्यात आला. आधुनिक आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक प्रणालींमध्ये सुधारणा करून अर्थव्यवस्था बळकट करण्याची गरज भासली व भारतात प्रतिस्पर्धी बहु डिपॉझिटरी पद्धतीचा स्वीकार केला गेला. योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकारामध्ये हा प्रश्न 1 मार्कांसाठी विचारला जातो. तर ही जी काही भागपेढी पद्धती आहे ही भागपेढी पद्धती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात भाग सुरक्षित ठेवणारी परिरक्षक असते व भागपेढी भागपेढी पद्धतीचा प्रतिनिधी हा गुंतवणूकदार आणि भागपेढी पद्धतीमधील एक दुवा म्हणून कार्य करतो. त्याला डीपी असं म्हटलं जातं. ही जी काही भागपेढी पद्धती आहे त्याच्यामध्ये भारतामध्ये आपल्याकडे 2 प्रकारच्या डिपॉझिटरी सिस्टीम कार्य करतात. एक आहे NSDL आणि दुसरी आहे ती म्हणजे CDSL.
तर ही भागपेढी पद्धती आपण थोड्या सोप्या भाषेत समजून घेऊया. जशी बँकिंग पद्धती आहे त्याच पद्धतीने भागपेढी पद्धती सुद्धा कार्य करते. आता ती कशी कार्य करते ते आपण पाहूया. तर डिपॉझिटरी पद्धतीमध्ये प्रतिभूती सुरक्षित ठेवल्या जातात, तर बँकिंग पद्धतीमध्ये रक्कम किंवा पैसे सुरक्षित ठेवले जातात. डिपॉझिटरी पद्धतीमध्ये डीमॅट खातं उघडावं लागतं. या खात्यासाठी विशिष्ट असा ओळख क्रमांक असतो. तर बँकिंग पद्धतीमध्ये सुद्धा खातं उघडावं लागतं, त्यासाठी सुद्धा विशिष्ट क्रमांक दिला जातो. डिपॉझिटरी पद्धतीत प्रतिभूतींचं वाटप आणि हस्तांतरण करताना प्रतिभूतींची कोणत्याही स्वरूपामध्ये भौतिक हाताळणी होत नाही. तर बँकिंग पद्धतीमध्ये सुद्धा प्रत्यक्ष पैशांची कोणतीही भौतिक हाताळणी केली जात नाही. त्याचबरोबर पुढचा आणखीन एक साम्यासाठी घटक येतो तो म्हणजे डिपॉझिटरी पद्धतीत प्रतिभूतींचे हस्तांतरण नोंदणी करून केले जाते. तसंच बँकिंग पद्धतीमध्ये सुद्धा खात्यांमधील रक्कम दुसरीकडे किंवा दुसऱ्या खात्यावर हस्तांतरण करताना त्यांची नोंद करूनच केली जाते. यावरून असं लक्षात येतं की डिपॉझिटरी पद्धती व बँकिंग पद्धती या सारख्याच आहेत, त्यांची कार्यपद्धती सारखीच आहे. आता आपण भागपेढी पद्धतीचे महत्त्व अभ्यासूया. भागबाजार किंवा भांडवल बाजाराच्या यशस्वी कार्यामध्ये भागपेढी महत्त्वाची भूमिका बजावते. ती कशी ते आपण पाहू. तर भागपेढी पद्धती ही कागदी स्वरूपातील प्रतिभूती पद्धतीमध्ये असणाऱ्या कठीण किंवा अवघड आणि जास्त संख्येने कागदपत्रे हाताळण्याची समस्या दूर करते. आणखीन काय करते महत्त्वाचे घटक आणखीन महत्त्वाचं कार्य काय करते, तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डिपॉझिटरी कागदविरहित व्यापाराची संधी उपलब्ध करून देते. त्याचबरोबर डिपॉझिटरीमुळे भौतिक प्रमाणपत्र साठवणं किंवा सांभाळणं, हाताळणं याच्यापासून सुटका होतीये, मुक्तता होतीये. तसेच त्यावरील खर्च आणि श्रम यांची सुद्धा बचत होतीये. भागपेढी पद्धतीच्या महत्त्वानंतर आता आपण भागपेढी पद्धतीचे फायदे अभ्यासूया. तर भागपेढी पद्धतीचे फायदे हे गुंतवणूकदारांच्या व कंपनी या दोघांनाही होत असतात. मग गुंतवणूकदारांच्या दृष्टीने भागपेढी पद्धतीचे फायदे आणि कंपनीच्या दृष्टीने भागपेढी पद्धतीचे फायदे हे दोन घटक आता आपण अभ्यासूया. यामध्ये पहिला घटक आहे तो गुंतवणूकदारांच्या दृष्टीने फायदे. यात पहिला फायदा येतोय तो म्हणजे जोखमीचे निर्मूलन. अर्थात काय, तर भौतिक प्रमाणपत्रासंबंधी गहाळ होणे, चोरीस जाणे, खराब होणे अशा असणाऱ्या ज्या काही जोखमी आहेत त्या भागपेढी पद्धतीमुळे निर्मूलन त्यांचं होतंय, त्या निघून जात आहेत, त्या तिथे जोखीम स्वीकारावी लागत नाहीये. त्यानंतर दुसरी आहे सुरक्षितता. डिपॉझिटरी पद्धती ही डिपॉझिटरी कायद्याअंतर्गत कार्य करतेच व त्यावर सेबीद्वारे परीक्षणही केले जाते. त्यामुळं भांडवल बाजारातील प्रतिभूती हाताळणीचा हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. त्यानंतरचा तिसरा फायदा आहे गुंतवणूकदारांसाठी तो म्हणजे सोपे भाग हस्तांतरण. म्हणजेच काय, तर भाग हस्तांतरणासाठी अर्ज करणे, तो सादर करणे त्यांची आवश्यकता नसते. भौतिक स्वरूपातील भाग हस्तांतरणावर असणारे मुद्रांक शुल्क सुद्धा येथे भरावे लागत नाही. त्याचबरोबर हस्तांतरण प्रक्रियेसाठीचा लागणारा जो कालावधी आहे तो सुद्धा तिथं कमी होतोय. प्रतिभूती ज्या आहेत त्या प्रतिभूती व रोख रक्कम अनावश्यकपणे अधिक काळासाठी तिथं गुंतून राहत नाही. पुढचा फायदा आहे तो म्हणजे खात्यावरील अद्ययावत माहिती व सूचना. गुंतवणूकदारास डिपॉझिटरी पार्टिसिपंट जो आहे डीपी तो काय करतो, भागपेढीद्वारे धारण केलेल्या प्रतिभूतींची आणि व्यवहारांची सद्यस्थितीची माहिती गुंतवणूकदारांना देते. त्याचबरोबर पुढचा आणखीन एक फायदा आहे तो म्हणजे कर्जास तारण. ज्याप्रमाणे आपण बँकेत कर्जासाठी तारण म्हणून आपली मालमत्ता देतो त्या पद्धतीने डिपॉझिटरी सिस्टीममध्ये सुद्धा डीमॅट प्रतिभूती ज्या काही आहेत त्या प्रतिभूती बँका, वित्तीय संस्था कर्जासाठी तारण म्हणून अग्रक्रमाने स्वीकारतात. तसेच त्यासाठी व्याज आकारणी केली जाते, त्याचा दर देखील कमी असतो. पुढचा फायदा आहे सहावा तो म्हणजे संच खरेदीची आवश्यकता नाही. म्हणजे भाग बाजारात जे सम आणि व्यस्त संच स्वरूपामध्ये भाग धारण करण्याची पद्धती आहे ती नष्ट होतीये. म्हणजेच काय, तर संच स्वरूपामध्ये 15 भागांचा,
एक संच किंवा 25 भागांचा एक संच, 50 भागांचा एक संच, अशा पद्धतीने भागांची जी काही विक्री केली जात होती, मग हे सम प्रमाणात असतील किंवा व्यस्त असतील, म्हणजे 25 असेल तर व्यस्त, 50 असेल तर सम, अशा पद्धतीने जे काही भागांचे संच करून भागांची विक्री होत होती, ही पद्धती इथं नष्ट होतीये भागपेढीमुळे. त्यानंतर नामनिर्देशन सुविधा, म्हणजे वैयक्तिक गुंतवणूकदार भागपेढी पद्धतीमुळे नामनिर्देशन सुविधेचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यानंतर वारसाची जी काही नोंदणी आहे ती प्रक्रिया सुलभ होतीये. 8वा फायदा आहे गुंतवणूकदारांच्या दृष्टीने, तो म्हणजे स्वचलित जमा नावे, म्हणजेच प्रतिभूतीवर परिणाम करणाऱ्या कंपनीने केलेल्या कोणत्याही बदलाच्या कृती यांच्याबाबत गुंतवणूकदारांच्या खात्यामध्ये आपोआप जमा आणि त्या नावे केल्या जात होत्या. जसे की लाभांश वाटप, मुदतीपूर्वी जे काही कर्जरोख्यांची परतफेड आहे, अशा पद्धतीचे जे काही परिणाम होते ते गुंतवणूकदाराच्या खात्यावर लगेचच दिसून येतात. त्याचबरोबर आणखीन एक आहे, तो म्हणजे आपला पुढचा फायदा कंपनीच्या दृष्टीने. हे गुंतवणूकदारांच्या दृष्टीने फायदे झाल्यानंतर कंपनीच्या दृष्टीने कोणते फायदे आहेत, तर पहिले आहे अद्ययावत माहिती. डिपॉझिटरी पद्धतीमुळे कंपनीज गुंतवणूकदारांविषयीची माहिती जी आहे ती अद्ययावत माहिती पुरवली जाते. दुसरा फायदा आहे कंपनीसाठी, तो म्हणजे खर्च आणि श्रम यांची बचत. म्हणजे नवीन प्रतिभूतींचं वाटप असेल, बोनस भागांचं वाटप असेल, हस्तांतरण असेल, यासाठी लागणारं प्रमाणपत्र, त्यांचं मुद्रण यांचं जे काही आहे, त्याचबरोबर त्यांचं वितरण, यासाठीचा जो काही लागणारा खर्च आहे, त्याचबरोबर जो काही त्यासाठी लागणारा वेळ होता, श्रम होते, ते कमी होतात. तिसरा फायदा आहे कंपनीच्या दृष्टीने, तो म्हणजे उत्तम गुंतवणूकदार व कंपनी यांचे नातेसंबंध. म्हणजेच कंपनीशी संबंधित प्रमाणपत्र गहाळ झाल्यामुळे किंवा सहीत फरक पडल्यामुळे ज्या काही तक्रारी व विनंती निवारणासाठी येणारा जो काही वेळ आहे, तो वेळ तिथं वाचला जातो. गुंतवणूकदारांबरोबर अधिक चांगल्या प्रकारे सुसंवाद साधला जाऊन कंपनीची पत जी आहे ती वाढली जाते. आणि आता शेवटचा आणि चौथा फायदा आहे कंपनीच्या दृष्टीने, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय गुंतवणूक. भागपेढी पद्धतीमुळे चांगल्या आणि जलद सेवा दिल्या जातात आणि परदेशी गुंतवणूकदार जे आहेत ते आकर्षित केले जात आहेत. त्यामुळं कंपनीला या भागपेढी पद्धतीचा चांगलाच फायदा मिळतो. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण भागपेढी पद्धती या घटकाचा अर्थ, त्याचं महत्त्व आणि भागपेढी पद्धतीचे कंपनी व गुंतवणूकदार यांच्या दृष्टीने असणारे फायदे अभ्यासले. हा जो काही घटक आहे तो तुम्हाला सविस्तरपणे तुमचे विषय शिक्षक शिकवतीलच, पण तरी सुद्धा तुम्हाला या घटकावर आधारित स्वाध्याय देत आहे, तो तुम्ही तुमच्या स्वाध्यायाच्या वहीमध्ये लिहायचा आहे. आपला प्रश्न आहे की भागपेढी पद्धती जी आहे ती भागपेढी परिभाषित करा आणि त्याचे फायदे स्पष्ट करा. व्हॉट इज डिपॉझिटरी सिस्टीम अँड एक्सप्लेन इट्स ॲडव्हांटेजेस. धन्यवाद.